नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे सोमवार आणि आता 11:30 वाजता आहे. घरातले सर्व कामं झाले, देवपूजा वगैरे सर्व आवरून घेतलेलं आहे. आज मला मसाल्याची वांग्याची भाजी बनवायची आहे. मसाल्याचे वांगे कसे बनवते ते तुम्हाला दाखवणार मी. पहिले आम्ही मसाला करून घेतला. आता याच्यात मी कांदा भाजून घेतलेला आहे, खोबरं भाजून घेतलेलं आहे, लसूण आहे, अद्रक, गरम मसाला, धनिया पावडर आणि चटणी असा मसाला करून घेतला मी. आणि आपलं तेल गरम झालेलं आहे. आता खूप छान लागते भाकरी सोबत वांग्याची भाजी. मसाला टाकून घेते मी. आणि एका साईडला भात बी लावून दिला मी मस्त. आणि आज मला भाकरी बनवायची आहे, भाकरी बनवणार आहे मी. मस्त गरमागरम 2 भाकरी बनवणार. भात झालाय आपला. हाय बघा मसाला किती छान झालाय. पूर्ण मटणाच्या भाजीसारखी लागते, खूप छान मसाला. आणि आपले वांगे पण मी पहिले शिजवून घेतलेले ना वांगे. तेल जिरं टाकून वांगे मस्त शिजवून घेतले. आपल्या मसाल्याला बघा किती छान तेल लागतं. आणि आपला मसाला झाला आहे, पाहून घ्या. आता आपण हे वांगे टाकून देऊ. 1 मिनिट चिमणी बंद करते मी, आवाज येत नाही. जेवण झालं, कामं वगैरे आवरले दुपारी. आणि झोप लागली तर मला 6 वाजताच जाग आली. आणि एक राऊंड मारून आली. व्हिडिओला काही स्टार्ट केले नाही, राऊंड मारायला गेलेली होती. राऊंड मारून आली, तिथून येत नाही तोपर्यंत गुडियाने देवपूजा वगैरे सर्व करून ठेवलेलं आहे माझी गुडिया राणीने. हे बघा आत्ताच आली मी. गुडियाने मला पाणी वगैरे दिलं, ती बाहेर गेली शेजारी. देवाला पण देव वगैरे दिव्या वगैरे लावून घेतले तिने. तुळसाबाईला पण दिवा लावलेला आहे. माझी गुडिया राणी खूप छान कामं करते. आणि मी तिकडनं येताना एक ड्रेस घेऊन आली. ड्रेस काही इतका महाग नाही आहे, 600 रुपयालाच आहे. पण मला ना त्याचा कलर आवडला. कलर खूप छान आहे, कलर खूप छान आहे त्याचा. त्याच्यावरती 750 किंमत आहे, पण त्यांनी 600ला लावला. पॅन्ट पण आहे त्याच्यावरती. ट्राय काही करून बघितलेलं नाही मी, ट्राय करणार. आणि दुपट्टा पण आहे, दुपट्टा पण आहे त्याच्यावरती. मला कलरच खूप आवडला त्याचा. ट्राय करी. काय का बोलवलं होतं ते त्यांच्या घरात सर्व भाषी आहेत ना, दिवा लावायला बोलवलं. म्हणजे आंघोळ केल्याने दिवा लावून जाऊ दे. दिवा लावून दिला का मग तुम्ही? ठीक आहे, चांगलं झालं बेटा. आता मी बोलते बेटा. आणि काय स्वयंपाक करू आता? भेळ बनवू. तू भेळ सांग. तर त्यांच्यासाठी भेळ बनवते. आणि मी भेळ कशी बनवते ते पण तुम्हाला दाखवणार आहे. त्यांना मटकीची भाजी टाकून भेळ आवडते. चला मग मी तयारी करून घेते आता. माझी ताई करते आज भेळची तयारी. हे बघा कांदे कापले. दाखव कांदे कसे कापले पिलू तुम्ही. हे बघ किती बारीक कापले, तरी तिच्या मानाने खूप छान कापते. हे बघ बारीक कापायचे, अजून बारीक काप.
त्यांना आता सुट्ट्या लागल्या आहे ना, तर काही पण करत बसते माझी गुडिया राणी. म्हणते मम्मी मला कामं सांग, मी कामं करते. कामं करायला खूप आवडतं माझ्या ताईला. आता काय काय करणार आहे बेटा भेळमध्ये? मटकीची भाजी. चल मग तू कापून घे. हां, मी तुला मटकी वगैरे काढून देऊ का? ठीक आहे. आता मी इथे तेल टाक. माझ्या ताईने आता जिरं टाकलं. हिरवी मिरची टाका. हिरवी मिरची टाकली ताईने. माझी ताई बनवणार आहे आज. टाकून दे. आता कांदे टाक त्याच्यात. इतके टाकायचे नाही कांदे, अर्धेच टाक बेटा कांदे. बस बस बस. हां बस. ताईने आता कांदे टाकले. त्यांना चांगले येऊ दे. कांद्यांचा कलर लाईट ब्राऊन झाल्यापर्यंत आपल्याला त्यांना हलवत राहायचं आहे. कढीपत्ता टाकू. कढीपत्ता टाकलेला आहे. बोल ना आता. आता मम्मीने कढीपत्ता टाकलाय. टमाटे टाक आता. आणि इतकं जोरा बस इतके नको टाकू लागेल. मग किती टाकायचे? अर्धेच टाकायचे. आपल्याला अर्धे भेळमध्ये टाकायचे. टाकली का? टाकली का? टाकते. ताईला मटकी टाकता येत नाही, मी टाकून देते ताईला. आवाज येत नाहीये. माझी ताईला मटकीची भाजी शिकवते मी. ताईला चटका लागत होता म्हणून मी ताईकडनं घेतले आता चम्मच. आता मी त्याच्यात नमक टाकते. नमक टाकून देते. हळद टाकते. आंबीला चटका लागेल तिकडं. हो मी आता चटणी पावडर टाकते. तिखट टाकून घेते. तिखट टाकते. मी आता कोथिंबीर टाकते. मटकीची भाजी झालेली आपली. जास्त पण नाही शिजवायची तिला, गाळ होईपर्यंत. गॅस बंद करते मी. बेडसाठी आहे ना मी मुरमुरे घेतलेले. हे पहा, त्याच्यात शेव टाकून घेते. आणि मुलांना दुसरं काही आवडत नाही त्याच्यात टाकलेलं, फक्त शेवच आवडते म्हणून मी शेवच टाकते. आणि आता इथं कांदे घेते. टमाटे घेते. इथं मी तिखट घेते.
तिखट जास्त नाही घेत, मुलांना खायचं म्हणून. नमक घेते. आणि मी इथं कैरी घेतलेली आहे, चिरून घेतलेली आहे, तिला किसून घेतलेली, सॉरी बारीक किशी टाकली. तिच्यावरती थोडा काळा नमक टाकते. मटकीची भाजी थोडी थंडी होऊ दिली, मटकीची भाजी टाकते. थोडी जास्त टाकायची, मटकीची भाजी खूप छान लागते, मुलांना अशी आवडते. त्याच्यावरती कोथिंबीर टाकते. निंबू पिळून घेते आणि थोडं तेल टाकते मी. आपण हलवून घेऊ तिला. पाहायला जितकी छान वाटते तर खायला किती छान वाटणार ती. तोंडाला पाणी सुटतंय माझ्या, खूप छान लागते. त्याच्यात कैरी टाकली आहे, कैरीचं लिंबूचं खट्टं मिठं खूप छान लागतं. हां प्लेट आण बेटा, थांब एक मिनिट. स्पून कुठे थांब. हे बघा मी तयार करून घेते. त्याच्यावरती बारीक शेव टाकते, क्रिस्पी लागायला पाहिजे म्हणून मी बारीक शेव टाकते मुलांना. त्याच्यावरती कांदा, आणि याच्यावरती अजून परत चिंचेचं पाणी टाकलं ना खूप छान लागते. आमच्याकडे चिंचेचं पाणी नाही आहे म्हणून ते काही टाकलं नाही मी. खूप छान लागते. आमच्याकडे मुलांनी भेळ सांगितली म्हणजे आमच्याकडे अशीच भेळ होते. आणि हे खाल्लं की पोट भरतं, मग जेवण करत नाही मुलं नंतर. याच्याने फुल पोट भरून जातं मुलांचं. चिंचेचं पाणी खूप छान लागतं, मग याच्यावरती टाकायचं आणि खायचं. चला तर मग मी मुलांना देते आणि मग बोलते मी तुमच्याशी. बघते तोंडाला पाणी सुटायला लागलं माझ्या. खूपच छान झाली आहे आणि आम्ही नेहमी खातो. तुम्ही पण करून बघा, खाऊन बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद.